तर शेतकरी बंधू, सोलर पंपाचे बटन हे संध्याकाळी बंद केले पाहिजे का, की ऑन ठेवले तरी चालते? तर नमस्कार शेतकरी बंधू, तुमच्या जो काही सोलर पंप आहे त्या सोलर पंपाचे जे काही बटन आहे तुम्ही रोज संध्याकाळी बंद करता का, की तसंच आपण 24 तास सुरू ठेवता? तर काही अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो. तर रोज बटन बंद नाही केलं तर कंट्रोलला काही खराबी येते का, किंवा कंट्रोलर खराब होईल का, किंवा रोज ऑन ऑफ केल्यामुळे कंट्रोलरचं आयुष्य हे कमी होऊ शकतं का? तर कंपनी नेमकं हे काय सांगते आपल्याला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाजे नाही तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर पंप कंट्रोलर लॉजिक या आधारावर या विषयावर आपण सविस्तर विषय हा समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या परिस्थितीत बटन हे बंद करणे योग्य आहे आणि कोणत्या परिस्थितीत हे बटन बंद करण्याची गरज नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात आधी कंट्रोलर समजून घेऊया आपण. तर सोलर पंपाचा कंट्रोलर म्हणजे नुसता स्विच नाही आपला चालू किंवा बंद करावा, तर तो संपूर्ण सोलर पंपाचा ब्रेन आहे. त्यामध्ये त्याच्यामध्ये खूप सारे पार्ट असतात. त्याच्यामध्ये कंट्रोलर मध्ये मुख्यतः एमपीपीटी कंट्रोलर, डीसी बस कॅपॅसिटर, आयजीबीटी किंवा मॉस्फेट पॉवर मॉड्यूल, मायक्रो कंट्रोलर, करंट सेन्सर, व्होल्टेज सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, प्रोटेक्शन सर्किट, त्याच्यामध्ये आणखी आतमध्ये त्याच्या रिले असतात भरपूर. त्याच्यानंतर डिस्प्ले मॉड्यूल, कम्युनिकेशन स्विच किंवा कम्युनिकेशन सर्किट यापैकी त्याच्यामध्ये भाग सतत कंट्रोलर मध्ये काम करत असतात. आता जे काही कंपनी कंट्रोलर मध्ये कोणकोणते प्रोटेक्शन ठेवते जेणेकरून आपली मोटर ही सुरक्षित राहते, तर त्याच्यामध्ये एमपीपीटी लॉगरिथम असेल, मोटर स्वॅप स्टार्ट असेल, मोटर स्वॅप स्टॉप असेल, अंडर व्होल्टेज प्रोटेक्शन असेल, ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन असेल, ओव्हर करंट प्रोटेक्शन असेल, त्याच्यानंतर ओव्हरलोड असेल, ड्राय रन प्रोटेक्शन त्याच्यामध्ये सेटिंग असते. त्याच्यानंतर टँक फुल जर झाली तर ते सुद्धा प्रोटेक्शन तिथं लावलेलं असतं. ओव्हर टेम्परेचर असेल, तुमचा शाटर गरम झाला की ऑटोमॅटिक तुमच्या शाटरवरती ओव्हर टेम्परेचर नाव येतं. नंतर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन असेल, रिव्हर्स पोलॅरिटी असेल किंवा ऑटो स्टार्ट असेल, स्लीप मोड असेल, वॉलकप मोड असेल, फ्रिक्वेन्सी कंट्रोल असेल, त्याच्यानंतर स्पीड कंट्रोल असेल, फॉल्ट मेमरी असेल, त्याच्यानंतर इव्हेंट लॉग असेल, एरर कोड असेल, असे हे सर्व प्रकारचे जे काही प्रोटेक्शन आहेत त्या प्रोटेक्शन आपल्या शाटरवरती असतात. त्याच्यामुळे आपला शाटर आहे तो शाटर एकदम सुरक्षित असतो. आणि आता जो काही शाटर आहे तो शाटर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो काही कंट्रोलर आहे तो काय काम करतो आपण थोडक्यात तिथे पाहूयात. तर सकाळी सूर्य उगवल्यानंतर जे काही पॅनल आहे त्या पॅनलचे हळूहळू व्होल्टेज वाढत चालते. जेव्हा व्होल्टेज स्टार्ट लेवल पर्यंत पोहोचते त्यानंतर कंट्रोलर सर्वप्रथम पॅनलचे व्होल्टेज तपासतो, त्याच्यानंतर करंट तपासतो आणि त्याच्यानंतर एमपीपीटी सुरू करतो. आता एमपीपीटी म्हणजे मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग, याला एमपीपीटी म्हणतात. यामुळे जे काही पॅनल आहे पॅनल मधून जास्तीत जास्त पॉवर त्याचा घेतला जातो. आणि याच्यानंतर जो काही कंट्रोलर आहे त्या कंट्रोलर डीसीला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी मध्ये, एसी मध्ये त्याच्यामध्ये बदलतो. त्याच्यामुळे आपली जी काही मोटर आहे ती मोटर एकदम हळूहळू सॉफ्ट स्टार्ट होते. आता हे झालं त्याच्या प्रोटेक्शन मुळे ऑटोमॅटिक तुमची मोटर ही तिथे चालू होते. आता जे काही संध्याकाळ होण्यापूर्वी किंवा दिवस मावळण्यापूर्वी काय होतं हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण दिवस मावळण्याच्या पूर्वी काय होतं त्या शाटरमध्ये, तर सर्वात प्रथम पॅनलचे जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज हळूहळू कमी होत जातं. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सकाळी ऊन जास्त पडलं असेल तर 650 असेल, 500 असेल, 400 असेल, 150 असेल, असे व्होल्टेज हे कमी होत असतं. आणि कंट्रोलर सतत जे काही आहे ते मॉनिटर त्याच्यामध्ये करत राहतो. जेव्हा व्होल्टेजचं कंट्रोलरच्या मिनिमम व्होल्टेज लिमिट पर्यंत खाली जातं, जे काही व्होल्टेज आहे मिनिमम लेवलचे खाली जातं, जो काही कंट्रोलर मोटरचा जो काही सप्लाय आहे तो सप्लाय देणं बंद करतं आणि मोटर आपोआप ऑटोमॅटिक तिथे बंद होते. आणि कंट्रोलर मात्र पूर्णतः बंद होत नाही, तो एकदम स्टँड बाय मोड मध्ये जातो. यालाच आपण स्लीप मोड देखील म्हणतो. आता स्टँड बाय मोड म्हणजे काय हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता स्टँड बाय मोड म्हणजे मोटर बंद असते, त्याच्यानंतर जो काही आयजीबीटी स्विचिंग आहे तो आयजीबीटी स्विचिंग हे बंद असते. मोटर हे आउटपुट नसते, मोटरला आउटपुट तिथे जात नाही, पण जो काही कंट्रोल आहे तो कंट्रोलर चालूच असतो आणि तो सतत आपल्या काही मॉनिटर त्या स्टार्टरला करत असतो. पॅनल जे काही आहे पॅनल आहे, पॅनलचं व्होल्टेज, डीसी बस व्होल्टेज, त्याच्यानंतर इंटरनल टेम्परेचर, मेमरी, त्याच्यानंतर आणखीन ते प्रोटेक्शन आहे ते लावलेले, ते प्रोटेक्शनला त्याच्यामध्ये मॉनिटर करत असतो. आता पुन्हा ते काय सकाळी पुन्हा व्होल्टेज वाढलं की कंट्रोलर स्वतः जागा होतो आणि
जागा झालं की पुन्हा मोटर आहे ते मोटर ऑटोमॅटिक तिथे स्टार्ट करतो. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची तिथे गरज नाही. मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा, मग रोज ऑफ करण्याची गरज असते का, किंवा बटन जे काय ते बंद करण्याची गरज असते का? तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जर कंट्रोलर ओरिजिनल असेल, योग्य प्रकारची जर त्याला अर्थिंग दिलेली असेल, लाइटनिंग प्रोटेक्शन ते लावलेलं असेल, लाइटिंग म्हणजे त्याचे वीज रोधक लावलेलं असेल, किंवा त्याच्यामध्ये आणखीन एसपीडी तिथं बसवलेला जर असेल, वायरिंग योग्य असेल, तर रोज पंप ऑफ करण्याची तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही. कारण कंट्रोलर स्वतः मोटर बंद करतो. त्यासाठी त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर लॉजिक आधीपासूनच आपल्याला प्रोग्रामिंग त्या शाटरमध्ये केलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे घाबरून जाण्याची गरज नाही. तुमचा सोलर पंपचं बटन हे बंद चालू जरी राहिलं तर कुठल्याही प्रकारचं ते घाबरायची जायचं कारण नाही. मग स्टार्टरचं बटन हे बंद कधी केलं पाहिजे वा, तर जर तुम्हाला मेंटेनन्स करायचा असेल, किंवा पाऊस काळात विजांचा कडकडाट होत असेल, दीर्घकाळात तुम्हाला पंप चालवायचाच नसेल, तर त्याच्यानंतर कंट्रोलरवर तुम्हाला काही काम करायचं असेल, तर अशा वेळी तुम्ही जो काही हा पंप तुम्ही बटन त्याच्यामध्ये बंद करू शकता. आणि जो काही ऑफ केल्याचे काही फायदे सुद्धा आहेत. जर तुम्ही कंट्रोलर दररोज बंद करत असेल तर तो काय कंट्रोलर पूर्णपणे आयसोलेट होतो, मेंटेनन्स सुरक्षा वाढते. काम करायचं जर काही असेल तर, विजेच्या कडकडाट जर असेल तर विजेपासून तुम्हाला त्या कंट्रोलरला कुठल्याही प्रकारचा धोका राहत नाही बंद केल्यानंतर. त्याच्यानंतर वायरिंग करताना आपल्याला काही हात वगैरे लागण्याची भीती राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे काय त्याचे फायदे सुद्धा आहेत मोटर. आता त्याच्यामध्ये काय जर मोटर तुम्ही 24 तास चालू केली, त्याचे सुद्धा काही फायदे तुम्हाला असू शकतात. त्याच्यामध्ये कंट्रोलर काय रेडी मोड मध्ये असतो, रेडी मोड मध्ये गेलेला असतो, सकाळी ऑटोमॅटिक स्टार्ट होतो. कोणालाही जाऊन तिथे बटन दाबून जाण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ तिथं वाचवतो. आणि त्याच्यामध्ये ऑन ठेवण्याचे सुद्धा तोटे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यामध्ये योग्य अर्थिंग नसेल, एसपीडी लावलेला नसेल, त्याच्यानंतर वीज रोधक लावलेला नसेल, त्याच्यानंतर कंट्रोलर तुमचा निकृष्ट दर्जाचा जर असेल, तर अशा वेळेस काय होते, जो तुमचा पंप असेल त्या पंपाला तिथे हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही मोटर हे बंदच केली पाहिजे, बटन बंदच केलं पाहिजे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही सोलर पंपाचं जे काही बटन आहे ते दररोज संध्याकाळी बंद करणं हे अनिवार्य नाही. जर तुमचा कंट्रोलर व्यवस्थित कार्य करत असेल आणि संपूर्ण सिस्टीम योग्य प्रकारे तुमची बसवलेली असेल, आणि त्याच्यामध्ये आणखीन विजेचा कडकडाट त्याच्यामध्ये तीव्र कडकडाट असेल, किंवा कंट्रोलर किंवा वायरिंग दुरुस्त करायचे असेल, तर अशा वेळेस तुम्ही फक्त ते मोटर बंद करू शकता. अदरवाईज तुम्हाला कुठल्याही प्रकारे मोटर बंद करण्याची गरज नाही. कारण जे काही तुमचे एकदम प्रोटेक्शन तिथे लावलेले असतात, मिनिमम व्होल्टेज सेट केलं असतं, मॅक्झिमम व्होल्टेज सेट केलं असतं, किती व्होल्टेज आल्यानंतर मोटर स्टार्ट व्हायला किती व्होल्टेज लागतं तेवढं व्होल्टेज आल्याशिवाय ती मोटर तुमची स्टार्ट अजिबात करीत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कुठली घाबरून जाण्याचं कारण नाही, किंवा माझं बटन चालू राहिले त्याच्यामुळे मोटरला काही खराब होईल का, स्टार्टर खराब होईल का. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपण शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला काही टेक्निकल माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर माझा हा प्रयत्न जर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच टेक्निकल सोलर संबंधित माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या संबंधित आणखी तुम्हाला जर काही माहिती असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि खूप सारे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला त्याच्यामध्ये लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला विनंती आहे आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया कशाच माहितीविषयी. तोपर्यंत धन्यवाद.